सो इकडे आता आम्ही जेवलोय. आता वाजलेत किती वाजले विकास? आता ना वहिनी 11:15. 11:15 रात्रीचे 11:15 झाले. तुम्ही बघू शकता मी मॅक्सी वरती आहे. हा तर या पोराला गाडीचा राऊंड घ्यायचा होता विकासला. व तुम्हाला गाडीत बसायचंय. फायनली आम्ही जेवून लोक चालायला जातात. आम्ही गाडीत राऊंड मारायला चाललोय. किती मोठी म्हणजे गिरीज बुक मध्ये नाव लिहिलं पाहिजे आमचं. मग जेवले मी. हम जा रहे अभी कोंबडी वडे पियाला. बघू शकता तुम्ही. आता जातोय. आता आम्ही चाललोय कोणला? ते प्रायव्हसी आहे आमची. बसलोय. जेवलंय. स्वेटर घातलंय. थंडी लय वाजते. तुमच्याकडे थंडी वाजते का मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इथं गरम होते. गरम होतं आणि तन्मय आपल्या इथं गरम होतंय ना. ड्रायव्हर बघू शकता आमचा. स्ट्रिक्ट ड्रायव्हर ठेवला आम्ही. एकदम स्ट्रिक्ट. पप्पा स्पीकर लाव ना. स्पीकर लावायचा. हा डान्स लाव. ये काट ते बोलती क्या? खोलती तिथं बघ. तिथं पिक्चर बघ ना. लावणार ना काय? चेक की असं बरोबर आहे ना काढली? बस क्या बस का? हवा फेकन रे भाई. अरे मी सिर्फ देख रहा हूँ चालू होता का काट बंद करू. आता तुला पाहिजे होती ना. हां बंद करा. आता थंडी वाजते. तुझं बोललाय की काच उघडा. चेक करू होतो. मी म्हटलं जे का बघा ब्रेक. अरे भाई मी डोके तुटून जाईल. माझे डोके तुटले. मी कटनी विष्णू मी देखती नाहीये. मैं अभी डाल गलती भाई. गलती नहीं होता. बग जाने तेरे को गाड़ी में बैठना था. तेरे को कैसा लग रहा है अभी? बस वाटतं. गाड़ी कैसी लगी आपको? हाँ मेरे पर मस्त था. हाँ मस्त था. अच्छी लगी ना? हाँ मस्त लगी क्या? हाँ तन्मयला तर पहिलेच आवडली. विषय नाही. दादू तुला कशी वाटली गाडी आपली? 4x4. 4x4? 4x4? त्यांनी मार्क दिलेत रे ते. आता आपलं पेट्रोल भरायला जायचं काय? नाही रे. राऊंड मारून. मम्मी त्याला काय बोलते? मम्मी त्याला गाडीला काय बोलते? आपली गाडी? हां आपली गाडी निशान गाडी. निशान. आणि दुसरं नाव? दुसरं तुझ्या हिशोबाने काय पण ठेवू शकतोस तू. मम्मी त्याची स्पेलिंग? घोडा रणगाडा. निशान टाक. स्पेलिंग वाचून दाखवते. हा दाखवते. ABC झाला. हे बघा बघू शकता तुम्ही सकाळी सकाळी कसा टाइमपास चाललाय आमचा. हे बघा बघितलं. त्याला कॉट आवरायला सांगितलंय. कॉट आवरायला त्याला जमत नाही. आणि काय पसारा काढलाय बघा त्यांनी माझ्या ह्याच्यात. हे बघा. अय पोरा कुठं आवर ना. नाही हा फटके देऊ तुला मग. फटके देऊ का? फटके. बघितला टाइमपास. तुम्ही बोलताना सम्राट खूप शहाणा आहे. त्याला सगळं समजतं. हे बघा टाइमपास. बघितलं. बघा का पसारा काढून आणलाय. हा फोन बघा कुठे टाकलाय. रिमोट बघा. आणि दात घासणं बघा कसं चाललंय. बघा हे असं नेहमी दात घासत असतो. आणि असंच ते बघितलं.
अरे व्यवस्थित दात घस ना. नाही ऐकणार. आवर स्कूलची तयारी करायची. चल लोक पप्पा येईल आता. नेहमी मला मजाक मध्ये घेतो, नेहमी मस्तीमध्ये, नेहमी जेव्हा बघा तेव्हा मला मस्तीमध्येच घेत असतो. असो सर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. झालं झालं. पुढे झाडू. कुठे झाडू? बघू झाडू. बघू का? तू पुढचे जे जात आहे उरलेले ते बी तोडून टाकेन मी. तर कशा आहात सगळे? आय होप मजेत असाल. सो मॉर्निंग झालेली आहे आपली. आज जेवण बनवलं नाही, जेवण बनवायचंय. उठली मी आणि एकटाच हसतोय का काय? उठली आणि फ्रेश झाली थोडी आणि याच्या मागे लागले. मग 2 तास झाले मी याच्या मागे लागले. स्कूलला जायचंय. ह्याचा नेहमी असा टाइमपास असतो म्हणून ह्या पोराला याचा पप्पाच बरोबर करतो. आता पप्पा आल्यावर त्याचं किती तनतन करणार बघा तुम्ही. स्कूलचा टाइम झालेला आहे. त्याचे पप्पा बोलते झालं नाही का, झालं नाही का, झालं नाही का, झालं नाही का. सुरात असतं, एकदम सुरामध्ये असतं. तर मी रिसेंटली आता माझ्या गाडीचा व्हिडिओ टाकला. म्हणजे जी गाडी घेतली तो एक टाकलाय आणि गाडी घेतली तो एक टाकला. त्याच्यानंतर अजून एक टाकलाय की लोकांनी काय काय कमेंट केली त्याच्यावरती, तो एक टाकलेला आहे. तर गाडी घेतली त्याच्यापेक्षा लोकांनी काय कमेंट केलेत या व्हिडिओला जास्त व्ह्यू आलेले आहेत माझ्या. मी चेक करत होते काल. म्हटलं किती इंटरेस्ट असतो की लोक काय बोललेत यात बघण्यासाठी. असं ठीक आहे, ते असलंच पाहिजे कारण की समजलं पण पाहिजे की कोण काय बोलतं कोण काय नाही. तर तुम्ही बघितलंच तर म्हणजे बघितलंच तुम्ही. त्याच्यानंतर मला तुम्ही कमेंट पण केलं चांगल्या चांगल्या की तुम्ही लक्ष देऊ नका, हे करू नका, ते करू नका. आणि प्लस गाडी घेतली त्यावर तर तुम्ही मला भरपूर जणांनी कॉंग्रॅच्युलेशन केलं, त्याबद्दल मी खरंच धन्यवाद. सो मी बघत होती असंच की म्हटलं बघूया आपलं व्ह्यूज वगैरे किती आहेत काय असं. तर मग गाडी घेण्यापेक्षा त्या व्हिडिओला माझ्या जास्त व्ह्यू होत्या. सो ठीक आहे, चलेगा. झालं झालं का काय? हो बोलतोय काय? काम धंदे नाहीच तुला, शाळेचा पण अभ्यास नाही करतायत पटकन. तर काल रात्री आम्ही गेलेलो फिरायला. जेवण झालं आणि विकासला बघायचं होतं जरा. विकास बोलला की मला बघायचं आहे गाडी कशी घेतली म्हणून, कारण की विकासने गाडी बघितली नव्हती ऑलरेडी. तर आम्ही गेलेलो. तर विकास तेव्हा जॉबला गेलेला. मग म्हटलं चला, ते बोलले चला आज राऊंड मारायला जाऊयात. मग गाडी घेतली आणि राऊंड मारायला गेलेलो. तर प्लॅन चालू आहे कुठेतरी बाहेर जायचा, तुम्हाला मी नक्की सांगेल. तर बघू जरा कुठे जायचं काय जायचं ते जरा चालू आहे आमचं. तर इकडे झालेलो आहे आपण फ्रेश. आणि ॲक्च्युली आमचं आज लेट पाणी आलेलं. पाणीवाल्याला काय झालं काय माहिती नाही. मी लेट ते जाऊ दे. मी उलटी का चालते पण सरळ पण जाऊ शकते. मी उलटी का चालायला लागली बोलता बोलता मला एक लक्षात जातं मी चालली कशी. मी अशी चालली. ठीक आहे आता अशी बोलते तर अशीच जाते अशी. हां, तर मी पाण्याचं बोलत होती की पाण्याचा विषय असा आहे. आमच्याकडे काय झालं काय माहिती. तन्मय बोलतोय की पाईप फुटलाय. तन्मय पाईप फुटलाय ना? कुठं पाणी किती रोडावरती? हे असं पाईप फुटले काय लक्षात देत नाहीत लोक. आणि मग पाण्याचं आमच्याकडं मग ते करतात ते लोक, पण आमच्याकडं मग आम्हाला ताण होतो ना पाण्याचं. असं नाही करायचं मग त्या लोकांनी. हे काय याला काय अर्थ आहे का? ज्याच्याकडं पाणी नाही त्याला माहिती काय गंमत आहे काय नाही ते.
त्या आमच्याकडे बायकांना पण सवय तीच आहे. आलं पाणी वत्ता पाणी वत्ता पाणी त्यामुळे काय बोलू पण शकत का आपण की ठीक राहू दे. सवय लागली आहे त्यांना साफसफाई करायची अशी सवय लागली. म्हणजे मी जशी मुंबईमध्ये आली ना तशी मी बायकांना बघते पाणी आलं की आधी रोड धुतात पूर्ण क्लीन करतात. एवढा धुणार एवढा धुणार एवढा धुणार एवढा की पार त्याच्यावरती माती पण दिसली नाही पाहिजे इतका बेकार म्हणजे रोड रस्ता गल्ली सगळं काही धुवून काढतात. आणि मग पाणी गेल्यानंतर काय ते होणारच आहे ना ते घाणच होणार आहे पाणी गेल्यानंतर. तर मग त्यांचं ते चालू असतं रोड रस्ता सगळं काही धुणं. आपल्याकडं मग मला पण तीच सवय लागली इकडं आल्यापासून सवय तीच लागली आणि मी पण तेच करते. म्हणजे करायची आता वर चढून भेटल्या म्हणून काय आपली लादी पुसून काढायची. मी तर डायरेक्ट अख्खं घर धुवून काढत होती. डायरेक्ट पाणी आलं का पाईप लावून द्यायचे आणि घर धुवून काढायचे. पाणी 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 जास्त वाया नाही. पाण्याचं महत्त्व खूप आपल्याला म्हणजे पाण्यासाठी संघर्ष केलेला आहे आपल्या बापांनी हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. सो पाणी जास्त वाया घालवू नका. तर इथं तयारी वगैरे माझी झालेली आहे. तयारी म्हणजे असंच नेहमीचं पावडर टिकली लावून बघू. आता बाकीचं मला कॉलॅबला एक साडी आली आहे. तुम्हाला बघायची असेल तर इंस्टाग्रामला नक्की बघा मला साडी कोणती आली आहे. जांभळा कलर आहे त्याचा डार्क जांभळा चुम्मीचू असा पॅटर्नमधनं साडी आलेली मला कॉलॅब केलेलं अन्वी कलेक्शनकडनं. तर तुम्ही नक्की बघा ती साडी. मी त्याचं ब्लाऊज शिवणार आहे तुम्हाला दाखवेल शिवेल तेव्हा. अस्तर वगैरे मी घेऊन आले. तर मग करूयात आता आपण बाकीचे कामं. तर सगळे झालेत. पाणी आलं की मी सगळे कामं करून घेतले. जेव्हा पाणी लवकर परत परत उलटी जायला लागली बस उलटी. मला काही समजलंच झालं मी नेमकी आज काय करते. उलटी का जाते मला हे नाही कळते. मला ती सवय लागली ना चालायची त्याच्यामुळे. सम्राट गेलाय तर घर असं खाली खाली वाटायला लागले. तो असतो ना तो माझं नाव घेत असतो. पप्पासारखं आहे सेम पप्पासारखं. काहीच फरक नाही त्याच्या पप्पामध्ये आणि माझ्यामध्ये. नाही सॉरी त्याच्या पप्पामध्ये आणि त्याच्यामध्ये. त्याचे पप्पा कसे नाव घेतात माझं तर म्हणजे त्यांना पण सहन नाही होत मी असं शांत बसलेली. ते पण असंच माझं नाव घेत असतात. मी ते बोलतो तू गप्प बसलेली मला सहन होत नाही. मग काय ना काहीतरी मी तुझं नाव घेत असते. ठीक आहे चांगलं असं नवरा बायकोच्या हजबंड म्हणजे नवरा बायको हजबंड नवरा बायकोच्या बॉन्डिंगमध्ये असं मस्ती मजाक केलेलं चांगलं असावं. कधी पण चांगलं पाहिजे असं. अरे मला झालं का एवढी घाण लँग्वेज का बोलते. तर बॉन्डिंग चांगलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे. काय तन्मय का बघायला लागलं. माकड बिकड आलं का काय. तंबोय माकड आलं तन्मय. मडीन काय मला सेम त्याच्यासारखं बोलता येतं रे. त्यासोबत राहून राहून मला सेम म्हणजे बोबडी बोलायला लागले. तर मग तुझ्यामुळेच बोबडी बोलायला लागले मी. तू अड बोलतो ना माझ्या डवड म्हणून मी डडी बोलते. समजलं का तुला. म्हणजे एक तामगड दोन मी त्याच लँग्वेजमध्ये बोलते. मला म्हणायचं एक काम कर मी त्याच्याच भाषेमध्ये बोलते. मला लक्षातच नाही राहिलं. सो जोक पार्ट वेगळा राहिला. मी आता म्हणजे काय सांगणार आता. एक विषय गेला नाही का दुसरा विषय लगेच म्हणजे रेडी असतो. विषय म्हणजे न्यूज म्हणायचं आहे मला. न्यूज एक गेली नाही की आताच त्या मुली म्हणजे त्या मुलीचा जो लहान मुलीचा हे झालं त्याच्यावरती मी ब्लॉग काढला होता. ती म्हणजे ते पूर्ण क्लिअर होत नाही तोपर्यंत लगेच दुसरी न्यूज अशी की कपल जे म्हणजे काय यार काय बोलायला हेच नाही आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या लोकांबद्दल प्रेम करता तर करू द्या लग्न त्यांचं. म्हणजे माझं असं मत आहे की लग्न त्यांना करू दिलं पाहिजे. त्यांची लाईफ त्यांना जगू दिली पाहिजे. नाही मारलं पाहिजे कुठल्या म्हणजे कारण की जशी आपली मुलगी असते तशी
दुसऱ्यांचंही मुलं मुली असतात, त्याच्यामुळे एवढा पुढचा पाऊल तर नाहीच घेतला पाहिजे, मला तर एवढं कळतं. आणि वाद कशावर नाही, तो फक्त जातीवरनं जातीवरून त्या मुलीशी लग्न, म्हणजे त्या मुलीच्या घरच्यांनी त्या मुलाशी लग्न लावून दिलं नाही ते. पण मी म्हणते जातीवरनं एवढा खार काय आहे तुम्हाला अजूनही? सगळे आता एकत्र राहतात, सगळं काही एकत्र होते, म्हणजे मग तुम्हाला जातीवाद करायचा काय? कशाबद्दल? मला एक गोष्ट कळत, अगर जर दोघांचं प्रेम असेल आणि ते एकमेकांशिवाय नाही राहू शकत, तर तुम्हाला काय हरकत आहे लग्न लावून देण्यामध्ये? काहीच हरकत नाही आहे. आणि ते योग्य त्या वयामध्ये असतील तर मला तर असं वाटतं की लग्न त्यांचं झालं पाहिजे होतं. उगाचच जातीचं हे काढून की तो ह्या जातीचा आहे, त्या जातीचा आहे म्हणून लग्न नाही लावून देणार आम्ही, ही चुकीची गोष्ट वाटते मला. पण ती मुलगी ठाम आहे तिच्या मतावरती, म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की ती त्यांच्याच घरी राहणार, ज्या मुलावरती प्रेम करत होती त्या मुलाच्या घरी आईवडिलांसोबत राहणार. तर हे आवडलं मला. प्रेम करा तर असं करा, बाकी हे आवडलं मला. कारण की तिने साथ नाही सोडली ॲक्च्युली लास्टपर्यंत. पण सिरियसली जातीवरनं तुम्ही वाद करू नका, मी तर असं म्हणेन. जे प्रेम आहे त्यांना ते मिळू द्या आणि त्यांची लाईफ त्यांना जगू द्या. जातीवाद करू नका. आता तरी पण भरपूर लोक आहेत असे की जातीवाद करतात. ॲक्च्युली मी पण व्हिडिओ टाकते ना इवन, तरी लोकांचे मला कमेंट येत असतात की अरे तू जेबीमवाली असं तसं हे ते. म्हणजे कमेंट मी इग्नोर मारते, कारण की मला माहिती आहे ज्यांचं शिक्षण नसतं ना ते लोकच असे कमेंट टाकतात किंवा असे वागतात. ज्यांनी म्हणजे त्यांचं शिक्षण असतं, चांगले त्यांचे विचार असतात, ते कधीच असे कमेंट टाकत नाही, कारण की त्यांना सगळं माहिती असतं ऑलरेडी. तर मग मी अशा लोकांना तोंड देत बसत नाही आणि मी त्यांना रिप्लाय देत नाही. मी सरळ शांत बसते. बोलून काय फायदाच नसतो समोरच्याला, त्याच्यामुळे विचार करण्याची हे नाही. पण खूप वाईट गोष्ट झाली त्या मुलासोबत, असं नव्हतं व्हायला पाहिजे माझ्या मते तरी. त्यांचं प्रेम त्यांना मिळू द्यायला पाहिजे होतं, त्यांना लग्न करू द्यायला हवं होतं. सो ठीक आहे, मग चला अशाच प्रकारे आपण ब्लॉगला एंड करूयात आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.